कर्जत येथे धरणे आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत। तरी वारंवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार घोषणा करूनही आमच्या जमिनी आम्हाला नावी लावून मिळत नाही। त्यासाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत। तरी आम्ही आमची हक्क आणि आमचा अधिकार घेतल्याशिवाय इथून हलणार नाही। मी सर्वेनाथ काळे, राहणार कुलधन, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। गेल्या 3 वर्षापासून कुकडी कॅनल प्रकल्प आमच्या शेतीतून गेलेला आहे। 3 वर्षापासून आम्ही झटतोय, ते करतोय, तरी आमची कोण दखल घेत नाही। कुकडी प्रकल्प अधिकारीकडे गेलं की ते भूमी अभिलेखकडे जा म्हणतात, भूमी अभिलेखकडे गेले की ते प्रांत कार्यालयामध्ये जा म्हणतात। असे ढकल करत आमचे असे 3 वर्ष उलटून गेले, तरी आमची दखल कोणी घेत नाही। आणि अशी नाही दखल ना घेतली ना आम्हाला नाही मोबदला ना मिळाला की आम्ही इथून पुढं धरणे आंदोलन नाही बॉम्ब आंदोलन करू, हे सांगू इच्छितो। आदिवासी पारधी समाजाचे 11 कुटुंब आहे, त्यांचा प्रस्ताव गेल्या 16 वर्षापासून ते पाठपुरावा करत आहे आणि गेल्या वर्षभरापासून मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करत आहे। त्याचे प्रस्तावही आम्ही तहसीलला जमा करून कलेक्टर ऑफिसला पाठवले। कलेक्टर ऑफिसनी यांना प्रांत ऑफिसला पाठवले की त्याचे अधिकार प्रांत साहेबांना दिले की त्यांना राहण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्या नावावरती जी राशीन येथे 80 जमीन आहे, तर तेथील 11 कुटुंबांना जागा देतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तिथं आम्ही 11 लोकांचे प्रस्तावही दाखल केले। त्यातील 4 कुटुंब असे आहेत की राशीन येथे जे धान्याचं गोडाऊन आहे तिथं ते पहारेकरी म्हणून काम करत होते। त्यांना तिथं मोठ्या प्रमाणात बांधकाम करायचं असल्यामुळे त्यांना स्थलांतरित करून त्यांना स्वतः तहसीलदार साहेबांनी स्थलांतर करून त्या जागेमध्ये त्यांना पत्रे शेड मारून दिलेला आहे। आणि नंतर अशी ती 11 कुटुंब आहे। रवींद्र गंडेशा काळे, त्यांना 2020ला घरकुलही मंजूर झालं आहे आणि त्यांना 1 हप्ता जमा झाला आहे। त्या जागेवरती त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे, त्यांच्यापाशी तो उतारा पण आहे, परंतु टाळाटाळ वेगवेगळ्या राजकीय लोकांचा दबाव असल्यामुळं तिथं या रवींद्र गंडेशा काळे याला घर बांधण्यासाठी तिथं त्यांना अडवणूक होत आहे। राहिला प्रश्न परत ठसराबाई चंद्र काळे यांचं 20 वर्षापासून त्यांची जमीन जी आहे तर ती जमीन कुकडी कॅनलमध्ये गेलेली आहे आणि ती कुकडी कॅनलमध्ये गेल्यामुळं तिला रुपयाही आतापर्यंत मोबदला भेटला नाही आणि त्या 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। त्यांना एक अपंग मुलगा आहे, त्या स्वतः आता वयोवृद्ध झाल्या आहेत। त्या सकाळीच रडत होत्या की मला बीपीच्या गोळ्या लागतात, मला गोळ्या औषधं लागतात, मी थकलेले आहे, तरी मला तो शासकीय जो मोबदला आहे तो मिळण्यात यावा। याच्यासाठी आम्ही जी ह्या लोकांना या 3ही मुद्दे घेऊन आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहे। जर धरणे आंदोलन करून हा प्रश्न मार्गी नाही सुटला तर आम्ही निर्णय घेऊन आम्ही पुढील जे आमचं आंदोलन आहे तीव्र स्वरूपाचं करणार आहे। आपलं जे आजचं आंदोलन चालू केलेलं आहे, जर अन्याय नाही मिळाला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणाबा जाधव, सुजातादा आंबेडकर यांनाही या ठिकाणी आम्ही बोलवण्यासाठी प्रयत्न करण्यात आहोत। आम्ही त्यांच्यासोबत बोललेलो पण आहोत, सुजातादाबरोबर मी स्वतः बोललेलो आहे। त्याच्यामुळे हे आंदोलनाचा जर न्याय नाही मिळाला तर स्वतः याच्यामध्ये आदरणीय आबा असतील, पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील, वंचित बहुजन आघाडीचे, तर हेही यामध्ये सहभागी होणार आहेत।